ओम शांती. आम्ही आत्मा राजा, परमात्माचं मूल, या शरीराचा मालिक, मनबुद्धीचाही मालिक. आज बाबांच्या यादमध्ये आपण मग्न आहोत. दिवसभर एक बाबा आणि दुसरा न कोई. हाताने काम करायचं आहे आणि दिवसभरामध्ये मनामध्ये बाबांना आणि बाबांच्या मुरलीला ठेवायचं आहे. मुरली म्हणजे आपण आत्म्याचं अमृत आहे. आज आपण मनबुद्धीच्या द्वारे बुद्धीला एकाग्र करूया, मनाला शांत करूया. भ्रुकुटीच्या सिंहासनवर, सिंह आसनवरती मी आत्मा राजा विराजमान आणि माझ्यासाठी आलेले प्राणेश्वर, अमरनाथ, विश्वेश्वर, भोला भंडारी, मला रत्नांची सुख शांतीची खाण देणारा प्राणेश्वर शिवबाबा माझ्यासमोर ब्रह्मा बाबाच्या शरीरामध्ये विराजमान आहेत. प्राणेश्वर बाबा मला शिकवण्यासाठी आले आहेत. वारे माझे भाग्य वा. तर आज बाबांची मुरली ऐकूया. एकाग्र व्हा, शांत व्हा. मी शांत स्वरूप आत्मा, शक्ती स्वरूप आत्मा आहे. मला मुरलीच्या मधून शक्ती मिळते. बाबांच्या योगमधून शक्ती आणि गुण आणि माझ्या अष्टशक्तींचं चार्जिंग होतं. त्याच्यामुळे मी आत्मा, देवी देवता आत्मा, सर्वगुण संपन्न, 16 कला संपन्न, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, अहिंसा परमधर्म श्रीकृष्णाच्या दुनियेमध्ये श्रीकृष्णासारखीच बनते. गोड बाबा आज मला सांगत आहेत. आजची मुरली आहे 27/9/22. आज मंगळवार आहे. आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, कधी मतभेदामध्ये येऊन शिक्षण सोडू नका. मुरलीचं शिक्षण सोडू नका. म्हणजे तुम्ही जिथे मुरली ऐकायला जात असाल तिथे काही असू शकतं, कुठल्याही दुसऱ्या गोष्टी असू शकतात ज्या आपल्या मनाला खचवू शकतात. त्या बाबा सांगतात त्या कुठल्याही वरती किंवा स्वतःच्या जीवनमधल्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम मनावरती न घेता मुरली ऐकायची सोडायची नाही. बाबा सांगतात, गोड मुलांनो, शिक्षण सोडलं तर माया अजगराच्या पोटामध्ये निघळून घेईल तुम्हाला. म्हणजे बाबा सांगतात, अगर हे सद्गतीचं शिक्षण सोडलं तर माया काय करेल, तुम्हाला खूप परेशान करेल. म्हणजे तुम्हाला सोडवू शकणार नाही, कारण बाबांची छत्रछाया नाही मिळणार मग अभ्यास सोडला तर, आहे की नाही. बाबा सांगतात आजच्या प्रश्नामध्ये, हा कॉमन सत्संग सर्वसामान्य सत्संग नसल्या कारणाने बाबांना कोणत्या गोष्टीमध्ये मुलांना वारंवार सावधान करावे लागते. उत्तर आहे, हां, हे साक्षात परमपिता भगवान आपल्याला शिकवत आहे ना. मग हा साधारण सत्संग नाही आहे. हे खूप सत्याचं शिक्षण चाललेलं आहे. हे सद्गतीचं आणि सद्बुद्धीचं शिक्षण चाललेलं आहे. तर आजच्या मुरलीच्या प्रश्नाचं उत्तर आहे, मुलांनो, या दुनियेतील सत्संगाप्रमाणे हा दुनियेतील सत्संगाप्रमाणे सत्संग नाही आहे. इथे तर तुम्हाला आत्म्यांना सत्वप्रधान म्हणजेच गुणवान, देवता समान, पावन बनवण्याचं शिक्षण मिळते. पावन बनवण्यामध्येच हे दुनियामधली माया म्हणजे मनामध्ये असणारे काम, क्रोध, मद, मोह, अहंकार, ईर्ष्या, लोभ, द्वेष, सगळं माझं 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 या मायेची विघ्न पडत असतात. म्हणूनच बाबांना वारंवार तुम्हाला सावधान करावं लागते. मुलांनो, कधीही काहीही होऊ, तुम्ही सुख दुःख, निंदा स्तुती ऐकूनही या मुरलीच्या शिक्षणाला कधी सोडायचं नाही. स्वतःला मिया मिट्टू समजून कोणाची ग्लानी करू नका. म्हणजेच स्वतः मी खूप चांगला आहे, मी खूप ज्ञानामध्ये चांगला चालतो, किंवा माझा योग खूप चांगला लागतो, किंवा बाबा माझं सगळं ऐकतात, किंवा मला खूप सेवा मिळते, किंवा मला सेंटरमध्ये खूप प्रेम करतात, असा भानामध्ये राहून दुसऱ्या कुठल्याही आत्म्यांच्यातले कमी गुण नाही बघायचे. म्हणजे बाबा सांगतात स्वतःला मिया मिट्टू म्हणजे मी खूप चांगला आहे आणि दुसरं मात्र असं आहे तसं आहे, दुसऱ्यामध्ये हे दुर्गुण आहेत, ही निंदा नाही करायची. मग ही निंदा
ओठावरती पण नाही आणि मनामध्ये सुद्धा नाही करायची. म्हणजे दुसऱ्यातले वाईट गुण नाही पाहिजे, फक्त दुसऱ्यामध्ये चांगलेच गुण पाहिजे. कारण वाईट गुण म्हणजे एकदम छूतची बिमारी आहे. छूत म्हणजे एखादी आजार असा असतो ना, आपण त्याला स्पर्श केला तर तो आजार आपल्यामध्ये येतो की नाही, तसंच दुसऱ्यातले वाईट गुण जर आपण पाहिले तर आपल्यामध्ये ते सूक्ष्ममध्ये येतात. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, स्वतःला मिया मिट्टू समजून तुम्ही दुसऱ्याच्यातले दुसऱ्यामध्ये निंदा करू नका. बाबा सांगतात, माया खूप चंचल आहे, ती तुमच्या मनामध्ये राहून तुमच्यामध्ये शक्ती कमी करत राहते. म्हणूनसाठी कटाक्षाने बाबांना विसरू नका आणि बाबांच्या मुरलीच्या अभ्यासाला, सत्य ज्ञानाला विसरू नका. जर बाबांवर रुसून शिक्षण सोडले तर माया मात्र तुमचे डोके या कलियुगामध्ये खूप फिरवेल आणि ग्रहचारी बसेल. आपल्याकडं म्हणतात ना, ग्रहण लागलं तर बाबांचा अभ्यास, बाबांची आठवण, काही येऊ दे आपल्यासमोर परिस्थिती, पण बाबांचा अभ्यास आणि बाबांची मुरली मात्र सोडायची नाही. त्यामुळे श्रीमत घेत राहा. बापदादांच्या मतावर कधीही टीका टिप्पणी भाष्य करू नका. बाबा सांगतात, गीत चाललेलं आहे, मरना तेरी गली में, जीना भगवान तेरी गली में. मतलब काही पण झालं तरी बाबा, मी तुला आणि मुरलीला नाही सोडणार, हा निश्चय. ओम शांती. मुरलीमध्ये सांगतात आज बाबा, हे तर मुले जाणतात, म्हणतात आता आम्ही तुमचे बनलो आहोत. ही जुनी दुनिया तर नष्टच होणार आहे. हे बेहदच्या रावणाची लंका आहे, ती विनाश होणार आहे. ती जी सिलोनमध्ये लंका दाखवतात ती गोष्ट तर एकदमच खोटी आहे. सिलोन समुद्राच्या मध्यभागी असलेला एक टापू बेट आहे. बेहदच्या बाबा हे तुम्हालाही सगळं समजवत आहेत की ही सारी दुनिया समुद्रावरतीच आहे. चौफेर समुद्र आहे दाखवतात ना. वास्को दी गामाने चौफेर फेरी मारली आणि तर त्यांनी असे पाहिले की पृथ्वी जशी पाण्यावरच उभी आहे. तर बेट झाले ना पृथ्वी, म्हणजे चहूबाजूनी पाणी आहे. वास्को दी गामा फिरला आणि नंतर गोल चक्कर मारून त्याच ठिकाणी परत आला, असं त्या वास्को द गामाच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे इतिहासामध्ये. तर बाबाने आज त्याची आठवण करून दिली. बाबा सांगतात, ही बेहदची खाडी आहे. म्हणजे या जमिनीला कुठलाही हद्द नाही सांगू शकत आपण, कारण जमीन कंटिन्यू आहे ना आकाशाप्रमाणे. तर बाबा सांगतात, ही बेहदची खाडी आहे. आपण म्हणतो ना, नवी मुंबई खाडीमध्ये आहे. खाडी म्हणजे पाण्याच्या पाणी सगळ्या बाजूने आणि जमिनीचा थोडासा हिस्सा वरती येणे म्हणजे खाडी. तर बाबा सांगतात, रावणाचे राज्य संपूर्ण बेहदच्या बेटावरती म्हणजे आता ह्या दुनियेमध्ये आहे. ही दुनिया बेहदची लंका, दुःखाचं सागर बनलेलं आहे. फक्त सिलोनच नाही, ती वेळ तर आता आहे. या शास्त्रामध्ये तर किती गपोडे आणि थापा मारल्या आहेत. आपणही समजत होतो. कदाचित झाले असेल असं काही नाही. ज्या कथा कीर्तन सांगितलं आहे ते सगळ्यामध्ये काय झालं, तुम्हाला उलट सत्यदेवापासून लांबच जावं लागलं. कारण अंधश्रद्धा राहिले की भगवान सर्वत्र आहे, मनुष्य में भगवान आहे असं म्हटलं जात होतं ना. तर बाबा सांगतात, शास्त्रामध्ये कपोडेच आहेत. आपला बाबा काय सगळ्यांच्यामध्ये आहे का? आत्मा परमात्मा आहे का? मनुष्याची पूजा करून आपल्याला सद्गती मिळेल का? आपले जन्मोजन्मचे पाप कटतील का? पाप कटेश्वर कोणाला म्हटले? परमपिताला. तर बाबा सांगतात, शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते सगळं गप्पोडे आहे. त्याच्यामुळे सद्गती नाही झाली. मनुष्य काय झाला, अजूनच दुःखी झाला. बाबा सांगतात, काहीच विचार करत नव्हतो. विचार करणार तेव्हाच तर तुमचं चिंतन चालेल ना. बुद्धी पूर्णतः लॉकऑफ झाली आहे. बाबा सांगतात, जे मुरली ऐकता त्याच्यावरती तुम्ही चिंतन करा. आता बुद्धीचे कुलूप उघडले आहे. मनुष्य तर समजतात, वानर सेना घेतली, त्याने दगड उचलले, पूल बांधला, आग लावली. हे सगळं बाबा रामायणाच्या गोष्टी सांगतायत. बाबा सांगतात, हे सगळं तुमच्या अवस्थेचं तो गायन आहे. पण त्यांनी ते जनावरे, राम, सीता सगळं दाखवलं, माकड वगैरे. तर ही मुरली खूप सूक्ष्म आहे आणि गुह्य आहे. तर एकाग्रतेने ऐका. आणि मुरली दिवसभरामध्ये काम करत असताना मधून ऐकायची असते. फोन असतो, चालू करून द्यायची, कानाने ऐकायचं, हाताने काम करायचं, तर अभ्यास होतो. बाबा सांगतात, काय गोष्टी बसून शास्त्रामध्ये बनवल्या आहेत. आग तर यावेळी सारी दुनियाला विकाराची लागली आहे. हा भारत अविनाशी पित्याची अविनाशी जन्मभूमी आहे. म्हणूनच याला अविनाशी खंड म्हटलं जाते. बरोबर, भारत प्राचीन होता
आता तुमच्या बुद्धीमध्ये बसले आहे, भारत अविनाशी खंड आहे, त्याचा कधीही विनाश होत नाही. फक्त दुःख आणि सुख, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हा चक्र चालतं. बाकी यावेळी जे खंड आहेत ते सर्व विनाश ज्वालेमध्ये नष्ट होऊन जातील. हा भारत भूमी फक्त राहते. ही विनाश ज्वाला या यज्ञातून प्रज्वलित होते. ज्ञानयज्ञ बाबा जेव्हा धरतीवरती येतात, सत्याचा सागर, सद्गती सद्बुद्धी देणारा, तेव्हा दुर्बुद्धी तर नाशच व्हायला पाहिजे ना. म्हणूनसाठी बाबा सांगतात विनाश ज्वाला म्हणजे काय. विनाश ज्वाला म्हणजे याला सूक्ष्म बुद्धीने, हुशार बुद्धीने समजायचं आहे की विनाश ज्वाला म्हणजे सगळ्यांच्या मधले वाईट गुण नष्ट होऊन जाणार आहेत. आणि जे वाईट गुणांना नाही सोडणार आहे त्यांना अतिशय दुःख येईल आणि त्यांना समजेल की हे जे माझं माझं म्हणतो ते माझं नाही आहे, ते परमात्मा आणि प्रकृतीचं आहे. मला मात्र ह्या धर्तीवरती जीवन प्राप्त झालेलं होतं आणि ते सगळं दिलेलं आहे ते परमात्माचं आहे. मी तर आत्मा, मी तर परमधाममध्ये राहणारा. ह्या सृष्टीवरती, या सृष्टीच्या रंगमंचावरती, ह्या स्टेजवरती मी एक नाट्य करण्यासाठी, आपली ॲक्टिंग करण्यासाठी, आपलं जीवन जगण्यासाठी आलो होतो. हे मात्र आपण विसरून गेलो ना. तर हे सगळं आपल्याला आठवण येणं म्हणजेच विनाश होणं, म्हणजे विकारांचा विनाश. तर बाबा सांगतात, आणि बाबा काय सांगतात, सगळी दुनिया नष्ट होणार म्हणजे समुद्राची जागा समुद्राला जाते आणि भारताची जेवढी जमीन आहे तेवढीच राहते, ती समुद्राखाली जात नाही बाबा सांगतात. आणि बाकीचे आत्मे कुठे जाणार, सगळे परमधामला. अगर ही मुरली तुम्ही राजयोग कोर्स न करता ऐकत असाल तर तुम्हाला हे समजणार नाही. कृपया आपल्या जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन राजयोगाचा 7 दिवसाचा कोर्स पूर्ण करा. आम्ही तर स्वतः 5 वेळा राजयोगाचा कोर्स केला थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने, कारण जोपर्यंत आम्हाला 7 दिवसाचे व्यवस्थित समजलेच नाहीत मर्म ह्या ज्ञानाचं, तोपर्यंत आम्ही परत कोर्स केला. पहिला केला, परत 1 वर्षांनी दुसऱ्या भाईंच्याकडून केला, असा मी 5 वेळा केला. तेव्हा मला हे व्यवस्थित ज्ञान समजलं. बाबा सांगतात लढाई इथूनच सुरू झालेली आहे. आता या तर छोट्या छोट्या सराव होत आहेत. छोट्या छोट्या घटना घडतात ना, कुठे भूकंप आला, कुठे सुनामी आली, कुठे बॉम्ब पडतो, कुठे भांडणे लागतात, खूप अचानक मनुष्य मरतात. तर बाबा सांगतात हे तर विनाशाचे सराव आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की सारी दुनियेमध्येच रावण राज्य आहे. याचा अंत आहे आणि रामराज्याची सुरुवात आहे. ह्या गोष्टी दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये येणारच नाहीत. फक्त तुम्ही मुले जे परमात्म्याकडून शिकतात त्यांनाच हे समजणार आहे, बाकीच्यांना काही समजणारच नाही. आता जेव्हा समजतच नाही तर त्यांना भगवंताचा आशीर्वाद तरी कसा मिळणार बघा. तर आपल्याला स्वतःला साधारण समजू नका. तुम्हाला कोठ्यामधून कोई बाबांनी निवडलेलं आहे. कशाला, देवी देवता बनवण्यासाठी, म्हणजे सुख देण्यासाठी. तर याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बाबा सांगतात तुम्ही थोडेसेच ब्राह्मण जाणतात की कशी ही सृष्टी सद्गतीला प्राप्त होते, म्हणजेच ह्या धर्तीवरती दुःख कसं नष्ट होतं. बाबा सांगतात सारी दुनियाच नष्ट होणार आहे. आम्ही बाबांच्या गळ्यातील हार बनणार, मग नवीन दुनियेमध्ये येणार. बाबांच्या गळ्यातील हार कसे बनणार. इथून जेव्हा आपण शरीर सोडून जातो तेव्हा परमधाममध्ये म्हणजे आत्म्याच्या दुनियेमध्ये, म्हणजे मूल वतनमध्ये आपण सगळे आत्मे एकत्र राहतो ना बाबांच्या बरोबर. ते आहे बाबांच्या गळ्याचा हार. आणि नंतर आपण सतयुगामध्ये देवी देवता बनून जन्माला येणार, ते आहे नंतर नवीन दुनियेमध्ये जन्म. तर बाबा सांगतात वर्ल्डची हिस्ट्री, जॉग्रॉफी, जगाचा इतिहास, भूगोलाचे हुबेहूब पुनरावृत्ती होते. हे चक्र किती छान आहे. कलियुगांत आणि सतयुगाचे आधी यामध्ये सर्व हिस्ट्री, जॉग्रॉफी रिपीट होत असते. इतिहासाची पुनरावृत्ती झाली पाहिजे ना. ज्या प्रकारे दिवस आणि रात्र, म्हणजेच कलियुगानंतर सतयुग जरूर येणार. ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस सुरू होतो ना, रात्र होणार नाही असं होऊ शकत नाही. बाबा येऊन सारे 84 जन्माचं रहस्य सांगतात. आपण ॲक्टर्स कसे जन्म घेता आणि कसा युगामध्ये परत चक्र पूर्ण करता हे बाबा सांगतात. ही तर काय झालं, 84 जन्माची गोष्ट. बाबा सांगतात 84 जन्म कसे होते ते सुद्धा जाणले पाहिजे ना. 84 जन्माची तर गोष्टच नाही. कल्पाची आयूच 5000 वर्षाचं आहे. ती लोक तर तुम्हाला म्हणतात की शास्त्रामध्ये तर असं नाही. ही तर तुमची मुलांची कल्पना आहे ना.
त्यांनी हे न जाणल्यामुळे तुम्हाला हे असे म्हणतात. ते ओळखतच नाही की साक्षात सत्याचा सागर, ज्ञानाचा सागर, सुखशांतीचा सागर परमात्मा तुम्हाला शिकवत आहे ना. हे न जाणल्यामुळे ते काय म्हणतात आपल्याला, आम्हाला ब्रह्मकुमारी जेव्हा त्यांना संदेश सांगते इतर मनुष्याला, तेव्हा ते काय म्हणतात, अरे तुम्ही काय सांगता, शास्त्रामध्ये तर असं सांगितलेलं आहे. अरे पण शास्त्र कोणी लिहिलं, मनुष्याने लिहिलं ना. तर मनुष्याने भगवंत खरा असतो का मनुष्य खरा असतो, हे बाबा सांगतात समजायला पाहिजे ना. बाबा सांगतात ज्याच्या भाग्यामध्ये नाही आहे त्याला हे ज्ञान समजणार नाही, तो निंदाच करत राहणार, नाही का. बाबा सांगतात मुलांनो, न जाणल्या कारणाने ते असेच म्हणतील ना. शास्त्र तर वाचत राहतात, त्यांचा तर काहीच दोष नाही. बाबा म्हणतात सतयुगामध्ये ही शास्त्र, ह्या कहाण्या, कादंबऱ्या इत्यादी काहीच नसतील. तिथे तर भारत एकदम सत्यखंड बनतो, जिथे सर्वत्र सुख शांती आहे. भारतखंड सर्वात मोठे ते मोठे तीर्थ आहे. आणि सतयुगामध्येच काय, आत्तासुद्धा आपल्याला कितीतरी संसारामध्ये जीवनामध्ये बाबा मदत करत असतात. कितीही मोठा त्रास असला, संकट असलं तरी बाबा त्यातून किती आराम देतात ना आपल्याला. सगळे अनुभव करत असतील, पण अनुभव येण्यासाठी काय करावं लागेल, मुरलीचं रोज अभ्यास, मुरली ऐकणं, अमृत वेला करणं, आणि रात्रीचा संध्याकाळचा ज्यावेळेला आपण दिवा लावतो ना, तो योग करणंसुद्धा जरुरी आहे. बाबा सांगतात बघा, भारतखंड सर्वात मोठे ते मोठे आहे. भारतखंड सर्वात मोठा तीर्थ आहे. इथं सोमनाथाचे मंदिर किती भव्य आहे. असं मंदिर कधीच कुठेही बनू शकणार नाही. का सोमनाथाचं मंदिर बनलं, कारण सोमनाथ बाबा इथेच आलाय ना. बाबा सांगतात तरी देखील ही मंदिरे इत्यादी बनतील. केव्हा बनतील, जेव्हा भक्तिमार्ग परत एकदा द्वापार युगामध्ये सुरू होईल. तोपर्यंत तुम्ही देवी देवता सुखशांतीचं राज्य जीवन जगून आलेले असता. म्हणजे आणि सतयुग पूर्ण होतं, त्रेता पूर्ण होतं, आणि मग द्वापार युगामध्ये परत भक्ती सुरू होते. तेव्हा सोमनाथाचं मंदिर बांधतात. आता सोमनाथाचं मंदिर बांधणारच ना, ज्या भगवंताने सगळं दिलं त्याला आठवण आली परत आपल्याला भक्तिमार्गामध्ये. मग प्रथम सोमनाथाचं मंदिर बनतं, म्हणजे परमपिता प्राणेश्वर बाबाचं शिवलिंग स्थापन होतं, आणि नंतर मग सगळे देवी देवतांची मंदिरं हळूहळू बनतात. बाबा सांगतात जेव्हा भक्तिमार्ग सुरू होईल तेव्हा परत सोमनाथाचं मंदिर बनवतात. तुम्ही तर सवतसुद्धा सांगू शकता की अमुक अमुकपासून द्वापारयुग भक्ती सुरू झाली, आजपासून अमक्या वेळेला भक्ती सुरू होईल. पहिली लक्ष्मीनारायणाची पुजारी बनतील. सिंगल ताज म्हणजे एकच मुकुट असेल. शिवबाबांचे सोमनाथाचे मंदिर बनवतील. पुन्हा मोहम्मद गजनवी इत्यादी येऊन लुटतील. ह्या गोष्टी बाबाच तुम्हाला मुलांना बसून समजवतात. असं म्हणतात सुद्धा, भगवान आले, गीतेचे ज्ञान मग एवढे ऐकवले की संपूर्ण समुद्र शाई बनावा, संपूर्ण जंगल कलम लेखणी बनावा, तरीसुद्धा लिहून संपणार नाही. आणि त्यांनी गीता मग किती छोटी बनवली आहे. लॉकेटमध्ये सुद्धा गीता घ्या असते. किमती चीज आहे ना, एवढे गीतेवर प्रेम असते. भगवद्गीतेची गोष्ट सांगतायत बाबा सांगतायत की भगवंतानी जे ज्ञान दिलेलं आहे ते किती मोठं आहे. म्हणजे जंगलातल्या सगळ्या लाकडांचा पेन बनवला आणि सागराची शाई बनवली तरी ते पूर्ण लिहू शकणार नाही. इतकं प्रचंड आगाध ज्ञान आहे नाही आहे, ज्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण सुखशांती मिळते. ते ज्ञान काय कुठल्या पुस्तकामध्ये लिहून पूर्ण होईल का. तर बाबा सांगतात तर एवढं सगळं गीतेमध्ये, जर तुम्हाला गीतेमुळे सद्गती होत असेल तर ही गीता कशी अशी. गीता तर भगवंतानी सांगितली ती पुस्तकं नाही आहे. आत्ता बाबा सांगतायत ती गीता आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना सुख प्राप्त होणार आहे. बाबा सांगतात एवढे गीतेवर प्रेम असते. बाबांनी एवढ्याशा छोट्या सोन्याच्या डिब्बीमध्ये घालून भेट घेऊन सुद्धा दिली आहे. आता तुम्ही मुले समजता की ज्ञानाचा सागर आता शिवबाबा ज्ञान देत आहे आणि अंतपर्यंत देत राहतील. आपण या मुरल्या एकत्रित करू शकतो का. ही ठेवण्याची वस्तू नाही आहे. शास्त्र इत्यादी तरीही भक्तिमार्गामध्ये कामाला येतात. आपण जे लिहितो ते मग काय कामाला येणार. कुठे या आपल्या 2-4 हजार मुरल्या आणि कुठे त्यांची सर्व भाषेमधले करोडोंच्या अंदाजामध्ये बनवलेले गीता. सर्व शास्त्रमय शिरोमणी गीताचा खूप मान आहे. सर्वशास्त्र म्हणजे सर्व शास्त्रांच्या अगोदर गीतेचं निर्मिती झाली, म्हणून तिला म्हटलं जातं सर्वशास्त्रमयी शिरोमणी. म्हणजे उच्च.
कारण गीतेमध्येच फक्त भगवान वाचा शब्द आला ना, म्हणूनसाठी गीता उच्च झाली. बाबा सांगतात गीताशास्त्र इत्यादी कित्येक जण वाचत असतील. बाबा समजवत आहेत, हे जे तुम्हाला ज्ञान मिळते आहे हे एकदमच नवीन आहे. याचे पुस्तक वगैरे तर काहीच नाही. भगवान राजयोग कसा शिकवतात हे तर तुम्ही ब्राह्मणच जाणता. तुमच्यामध्ये सुद्धा या ज्ञानाचा नशेमध्ये राहणारे खूप थोडेच आहेत. आज त्या नशेमध्ये राहणार आणि उद्या परत नशा उतरत जाते. कारण हे कलियुग आहे ना, रावणाचं युग. बाबांना विसरतात आणि ज्ञानाला सुद्धा विसरतात. बाबांना फारकती दिली तर संपलात. बाबांचे बनून जर विकारामध्ये गेलात तर घसा गुदमरेल, काहीच बोलू शकणार नाही, इतकं दुःख येऊ शकतं. बाबा यांना समजवत नाहीत, हे करत नाहीत. शेवटी रुसून शिक्षणच सोडून देतात. म्हणूनच बाबा म्हणतात की महामूर्ख बघायला असेल तर इथे ब्राह्मणांना बघा. भगवंत भेटून सुद्धा सोडण्याची बुद्धी होते, म्हणजे किती महामूर्खपणा झाला. बाबा सांगतात, लिहून सुद्धा देतात की बाबा आम्ही तुमचे आहोत, आणि परत बाबांना कसं सोडून जातात, तर कशी सद्गती होणार. बाबा मी तुमचा आहे, तुमच्याकडून आम्ही सदैव सुखाचा अविनाशी वारसा घेणार, आणि मग फारकती देतात. बाबांना घटस्फोट देतात, म्हणजे चांगली चांगली मुलेसुद्धा सोडून जातात. तर आश्चर्य आहे ना. कोण जाईल भगवंताचं ज्ञान सोडून. पण मायाच अशी आहे जी अजगराच्या पोटामध्ये गिळून टाकते. मग तोंडाने काही बोलू शकत नाहीत, मग दुःखच येतं. हे अविनाशी ज्ञान सांगू पण शकत नाहीत. खूप चांगली चांगली मुले हे ज्ञान सोडून जातात. म्हणून सावधानी बाळगा. कुठल्याही परिस्थितीला हारून जाऊ नका बाबांना, आणि ज्ञानाला सोडू नका. म्हणजे ज्ञानाचा अभ्यास, मुरली सोडू नका, तरच आपलं संरक्षण होणार आहे. बाबा सांगतात अशी बरीच मुले आहेत जी किनाऱ्यावर उभे आहेत आणि काही मुलं तर बाबांना इतनी प्रतिज्ञा करून देतात, रक्ताने लिहून देतात, बाबा मी तुमचाच आहे, काही होऊ द्या, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि परत काहीतरी परिस्थिती येते आणि मनासारख्या गोष्टी घडत नाहीत किंवा दुःख येतं तर बाबांना सोडून जातात. बाबा म्हणतात कोणी निंदासुद्धा करतात, कारण बुद्धीमध्ये तर ज्ञानाच नाही ना. जाणत नाहीत की हा छोटा भाऊ आहे, हा मोठा आहे, तर बाबाच जाणतात ना. आपने मुँह मियाँ मिट्टू. आपल्या तोंडाने स्वतःची प्रशंसा करणारे बनायचं नाही. माया खूप चंचल आहे. देहाभिमानीवाल्याचे तोंडच एकदम फिरवते. बाबा सांगतात, बाबा मुलांना वरचीवर सावधान करत असतात की तुम्हाला कशी माया हरवू शकते. जरा तुम्ही ह्या बाबांच्या मुरलीचं धारण आपल्या स्वभावामध्ये नाही केलं तर मग माया तुम्हाला कुठेतरी वार करण्याचा कोशिश करणं ही रावणाची दुनियाच आहे ना. हे काही बाबा जे करतायत ते हा साधारण सत्संग नाही. बाबा सांगतायत हा साधारण सत्संग नाही. तुम्ही कितीही धैर्याने बसून समजवता हे सृष्टीचे चक्र कसे फिरते, तुम्ही कसे सुदर्शन चक्रधारी बनले आहात. बाबा म्हणतात ब्राह्मण कुलभूषण सुदर्शन चक्रधारी, शंख चक्र गदा हस्त पद्माधारी तुम्हालाच म्हणतात. ते म्हणतील हे काय, देवताची महिमा आपल्या मुलांना देऊन ठेवली आहे. बाबा म्हणतात हे स्वदर्शन चक्रधारी, हे कमल पुष्प समान पवित्र बनवणारे, हे गदाधारी हे बाबाच समजवतात ना. दुनिया काय जाणेल. आपण जे स्वतःला जाणतो ना, मी कसा कलियुगामधून द्वापर संगम युगामध्ये आत्मा परमात्म्याचा संगम होतो आहे ना. आपण ब्राह्मण बनतो आणि नंतर ब्राह्मणामधून आता आपल्यासाठी कलियुगाचा संगमयुग झाला, म्हणजे आत्म्या परमात्म्याचं मिलन झालं. आणि संगममधून नंतर सतयुग, त्रेतामध्ये आपण काय असतो, द्वापरमध्ये आपण काय असतो, आणि कलियुगामध्ये आपण काय बनतो हे आपण जाणतो ना. तर हे जाणणं, याचं चिंतन करणं, याच्यावरती बाबांच्या बरोबर योग करणं, ह्या म्हणजे स्वदर्शन चक्र. कमलपुष्प म्हणा, मनबुद्धीने विचाराने संकल्पाने शुद्ध, वाणीने दृष्टीने शुद्ध म्हणजे कमलपुष्प. तर बाबा सांगतात दुनिया काय जाणेल. म्हणतात सुद्धा सर्वांचा सद्गती दाता एक आहे. गातात सुद्धा ज्ञान अंजन सद्गुरु दिया, अर्थात ब्रह्माची रात्री पूर्ण होते. ज्ञान सूर्य प्रकटला, ब्रह्माची रात्री पूर्ण होऊन नंतर दिवस सुरू होतो. परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे नवीन ज्ञान देतात. पूर्वी तर तुम्ही काही जाणत नव्हता, ना आत्म्याला ना परमात्म्याला, ना रचयिताला ना रचनेला जाणत होता. एकदमच तुमची तुच्छ बुद्धी बनली होती ना. तुम्ही काय बनले होते पूर्वी तर तुम्ही काहीच जाणत नव्हता, ना आत्म्याला ना परमात्म्याला ना रचयिताला या रचनेला जाणत होते. एकदमच तुच्छ बुद्धी बनले होते. तुम्हाला काय बनवले होते बाबांनी,
तुम्ही सर्वांचे मालिक होता ना, नंतर 84 जन्म घेता घेता अंत तर होईलच ना. आता तुमची चढती कला आहे. बाबा म्हणतात, मामेकम म्हणजे मजे एकट्यालाच आठवण करा, तर तुम्ही विश्वाचे मालिक बनाल. विवेक बुद्धी देखील म्हणते की परमपिता परमात्मा सर्वांचे रचयिता आहेत. जर तर आम्ही स्वर्गामध्ये का नाहीत आहोत? मनुष्याच्या बुद्धीमध्ये येत नाही की भगवानाने तरी नवीन सृष्टी रचली, जिथे देवी देवता राज्य करत होते. 5000 वर्षापूर्वी स्वर्ग होता. आता पुन्हा भगवंत आलेला आहे स्वर्गाची स्थापना करण्यासाठी, म्हणजे तुम्हा सर्वांना सुख देण्यासाठी. या गोष्टीसुद्धा बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने बसल्या तर सुद्धा आहो सौभाग्य. माया अशी आहे, बिलकुल पुरुषार्थच करू देत नाही मुलांना. नाकाला पकडून ठोसा मारून एकदम बेशुद्ध करते. म्हणजे मुलांच्या मनामध्ये शंका कुशंका आलस्य येतो आणि बाबांचा अभ्यास मुरलीचा अभ्यासच करत नाही. तर बाबा सांगतात, मुलांनो, हे रावण आणि रामाचं बॉक्सिंग आहे. म्हणजेच तुम्हाला ह्या दुःखाच्या दुनियेमध्येच परमात्मावरती प्रेम करायचं आहे, तरच तुम्ही पुण्य आत्मा भाग्यशाली आत्मा बनू शकता. बाबा म्हणतात, माया एका सेकंदामध्ये केवढी तुम्हाला जीवनमुक्तीपासून दूर करते आणि बाबा तुम्हाला जीवनबंध सोडवून जीवनमुक्ती देण्यासाठी आले आहेत. तरी माया तुम्हाला का अशी करते? कारण तुम्हाला बाबांच्यावरती निश्चय असला पाहिजे की मला भगवंत आलेला आहे सोडवण्यासाठी आणि माझ्यावरती काही परिस्थिती येते त्या माझ्याच कर्माचे प्रतिसाद आहेत, तर मी कशाला घाबरू? बाबा सांगतात, इथे कुठल्याही गोष्टीवरती संशय येतो आणि अभ्यास सोडून देतात, भगवंताला सोडून देतात. तर किती आश्चर्याची गोष्ट आहे. हे आश्चर्याचा खेळ आहे ना. बाबा म्हणतात, अमृत वेळेला उठून विचारसागर मंथन करा. आणखीच वेळ तर पूर्ण दिवसभरात मिळत नाही. रात्रीचं वायुमंडल खराब असते. भक्तीसुद्धा पहाटेपासूनच करतात ना, तर भगवंताचं मिलनसुद्धा अमृत वेळेमध्येच करायला पाहिजे. तर तुम्हाला शक्ती भेटेल दिवसभरामध्ये येणाऱ्या परिस्थितीमध्ये विजय होण्यासाठी. तुम्हा मुलांना माहीत आहे, बाबा 1-2 वाजता उठून मुरली लिहित असत. ब्रह्मा बाबा 1-2 वाजता उठून मुरली लिहित असत, जे तुम्ही वाचून मग क्लास करत होते. मग बाबा बसून ऐकत असत की पाहू कशी मुरली चालवतात. हे सर्व शिवबाबांचीच तर कमाल होती. किती चांगली चांगली मुले होती, निघून गेली, आज नाही आहे तिथे. मायेने एकदम त्यांना शापित केलं. बाबा तर सगळ्यांना वारसा देण्यासाठी आले आहेत, तर मुलांनी पूर्ण पुरुषार्थ करून वारसा घ्यायला पाहिजे. स्वतःसुद्धा चांगल्या रीतीने समजवतात, बाबासुद्धा समजतात, बाबांचा हात सोडून देतात. सर्वजण म्हणतील, तुम्ही बीकेला सोडून दिले आहे, तुम्हाला तर निश्चय होता ना की आम्ही बेहदचा वारसा मिळवत आहोत ना. मग झाले काय की जे मुरलीसुद्धा ऐकत नाहीत, तर मग बाबांचीसुद्धा आठवण करत नसतील, मग ती आठवण इत्यादी सर्व विसरले जाते. अशी दुर्गती खरोखरच कोणत्याही मुलांची होऊ नये अशी बाबांचीसुद्धा इच्छा आहे. कारण बाबा हे सद्गती दाता. हा मात्र मार्ग दाखवतो. बाबा करायचं मात्र तुम्हालाच आहे. मार्गावरती चालणं तुमचं काम आहे. बाबा मार्ग दाखवतात. बाबा तर समजून सांगू शकतात ना. कितीतरी मुले लिहितात, बाबा आम्ही तुमच्या माळेचं मणी जरूर बनणार. बाबा तर म्हणतात, तुम्ही बना, आहो सौभाग्य. बाबासुद्धा वर्तणुकीवरून समजतील. सेवाद्वाराचे मुलींची वफादारी. सेवेद्वारेच मुलांची वफादारी, फरमानदारी, प्रामाणिकता, अज्ञानधारकपणा सिद्ध होतो. खूप गोष्टी बनवायला पाहिजे, खूप गोड बनायला पाहिजे. तुम्हाला स्वभावाने बोलणं गोड, विचारामध्ये शुद्धी, दृष्टीमध्ये शुद्धी असायला पाहिजे. दुसऱ्याच्यातला कमीपणा आणि दुसऱ्याच्यातले वाईट गुण पाहूच नका. तुम्हाला माहिती आहे तो आत्मा बाह्य आहे. एखादा जर खराब वागत असेल तर तुम्ही चिंतन करायचं आहे की बाबांची त्याला ज्ञान मिळू दे, त्याचाही सद्गती होऊ दे, त्यालाही बाबांची छत्रछाया मिळू दे आणि तो आत्माही विकारामधून लवकर बाहेर येऊ दे. किंवा त्या आत्म्याला बघून दृष्टी द्यायची की हा आत्मा तू खूप प्रेमस्वरूप आहे, तू ज्ञानस्वरूप आहे, तू खूप पवित्र आत्मा आहे, असं बोलायचं आहे ना की त्याची निंदा करत बसायचे. बाबा सांगतात, खूप गोड बनायला पाहिजे स्वभावाने. सम्मुख ऐकल्याने वैराग्य येते. बाबा सांगतात, मुरली तर रोज ऐकली पाहिजे बाबांच्या पाठशालामध्ये, सेंटरमध्ये जाऊन. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला या दुनियेमधून
दुःखाच्या दुनियेमधून पार होण्यासाठी वैराग्य येईल आणि स्वतःचं सत्य ज्ञान प्रकट होईल. बाबा सांगतात असं पुन्हा परत कधीही मौका मिळत नाही. हे फक्त आत्ताच संगमयुगामध्ये येतं, जिथे भगवंत साक्षात तुम्हाला तारण्यासाठी येतो. बाबा सांगतात बघा मुलांची अवस्था कशी होते. मुरली ऐकतात आणि क्लासमधून बाहेर गेले, बस सर्व विसरून जातात. अशी किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. इतकं भगवंत प्रेम करून शिकवतो पण शिकत नाही, म्हणजे तुम्ही किती मायेच्या दुनियेमध्ये गेलेले आहात बघा. बाबा तर रात्रंदिवस विचार चालत राहतात की कसं मुलांना लवकर लवकर सद्गतीला प्राप्त करावं. सृष्टीचक्र प्रोजेक्टवर गोळा एवढे मोठे दिसायला पाहिजे, जे मनुष्य दुरूनच एकदम चांगल्या रीतीने वाचू शकतील. मोठ्या भिंती एवढा मोठा दिसावा, स्पष्ट असावं. बाबा आता सेवा कशी करायचं त्याचा आदेश देत आहेत. अव्यभिचारी भक्ती नंतर आहे. व्यभिचारी भक्ती हा ब्रह्मा आहे, शिवबाबांचा सपूत मुलगा. ब्रह्माला तर कोणी प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ शकणारच नाहीत काय. तरी शिवबाबा तर जाणतात, परंतु मी सुद्धा ब्रह्मा समजू शकतो ना. बाबाने राईट हँड बनवला आहे ब्रह्माला. काहीतरी समजला असेल ना तो. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलाप्रती माता पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचे आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. अमृत वेलेला उठा, विचारसागर मंथन करा आणि कधीच बाबांच्या ज्ञानामध्ये आणि बाबांच्यावरती संशय बुद्धी होऊ नका. संघदोषामध्ये येऊन हे सद्गतीचं शिक्षण म्हणजे मुरली अभ्यास सोडू नका, बाबांची आठवण सोडू नका. बाबांनी नमस्ते दिला ना आज, तर आम्हा मुलांचाही बाबांना खूप खूप आठवण आणि नमस्कार. आणि आता आपण धारणेचा दुसरा पॉईंट पाहत आहोत. धारणेचा दुसरा पॉईंट आहे माळेचा मणी बनण्यासाठी वफादार फरमानबरदार बनायचं आहे. आपली वर्तणूक रॉयल ठेवायची आहे. खूप खूप गोड बनायचं आहे. आणि आता बघा आपल्या डोक्यावरती प्राणेश्वर बाबाने हात ठेवला. सद्गती दात्यांनी माझ्याबरोबर माझ्या पूर्ण कुलाची सद्गती करण्यासाठी मला निवडलं आहे. तर माझ्या डोक्यावरती बाबाने हात ठेवला, वरदान देत आहेत की मी लवकर लवकर आत्म्याच्या सर्व गुणांना आणि शक्तींना बाबांच्याकडून पूर्ण चार्ज करून घेऊ. म्हणून बाबांचं वरदान मनपटलवरती बघा बाबाने हात ठेवला आणि वरदान देत आहेत. ते वरदान आपण काय करायचे, बुद्धीमध्ये आठवणीत ठेवायचे, म्हणजे धारण करायचे. वरदान आहे सोमानामध्ये स्थित राहून हद्दीच्या इच्छांना समाप्त करणारे. इच्छा मात्र अविद्या भवे. म्हणजे काय विचार करायचे, काही असतं आपल्याला पाहिजे असतं, मान पाहिजे असतं, आपल्याला दुसऱ्याकडून आशा असतात, तर ते विचार न करता असा विचार करायचा आहे की मला या मनुष्यापासून काही नको आहे, कुठल्याही नात्यापासून काही नको आहे. ज्याला जसं वागायचं तसं वागू दे, मला परमात्म्याकडून सर्व प्राप्त होत आहे. म्हणजे इतरांच्याकडून मान अपमानाची काय विचारच नाही आला तर आपली स्थिती राहणार ना. मग जसं बाबा आपल्याला बनवू शकतात तसं आपण लवकर बनणार. म्हणून आज काय वरदान दिले, सोमानाच्या स्थिती. म्हणजे सोमान म्हणजे मी परमात्माचं लाडकं मूल. मी स्वतः सर्वशक्तिमान आहे. मी स्वतः सफलता मूर्त गुणवान शक्तिवान आहे. माझ्याकडं सगळं आहे, तर मला कशाला पाहिजे इतरांच्याकडून. मी देवता बनणारी आत्मा आहे. मी संपूर्ण आत्मा आहे. ज्याच्याकडे सगळं आहे त्याला इतरांच्याकडून का अपेक्षा असावी. तर वरदान आहे सोमानामध्ये स्थित राहून हृदयाच्या हद्दीच्या इच्छांना समाप्त करणारे. इच्छा मात्र अविद्या भव. वरदानाचं विश्लेषण आहे, जे सोमानामध्ये स्थिर राहतात त्यांना काहीच हद्दीचा मान प्राप्त करण्याची इच्छा होत नाही. एका सोमानामध्ये सर्व हद्दींच्या इच्छा सामावून जातात. मागण्याची आवश्यकता राहत नाही. हद्दीच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक हद्दीची इच्छा अनेक हद्दींना उत्पन्न करते आणि सोमान सर्व इच्छांना सहज रीतीने संपन्न करतो, पूर्ण करतो. म्हणूनच सोमानधारी बना, तर सर्व प्राप्ती स्वरूप बनाल. अप्राप्ती किंवा इच्छेची अविद्या होईल. स्लोगन, प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला मोल्ड करण्याचे रिअल गोल्ड म्हणजे खरे सोने तुम्हीच आहात. ओम शांती. गोड गोड बाबांना आपण सर्व मुलांचा खूप खूप याद प्यार. गुड मॉर्निंग बाबा, शुक्रिया बाबा, शुक्रिया. अशा गोड गोड बाबांना आपला खूप खूप शुक्रिया. ओम शांती.